प्राध्यापक वर्ग आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। प्राध्यापक प्रबोधिनीच्या अंतर्गत आज प्राध्यापक आनंद घोंगडे सर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। तर मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करा। नमस्कार सर्वांना। प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आज व्याख्यानासाठी विचारमंचावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर डी चौरे सर, प्राध्यापक प्रबोधिनीच्या समन्वयक डॉक्टर वैशाली आहेर मॅडम, विचारमंचावर उपस्थित डॉक्टर भगवान सांगवे सर, डॉक्टर विजय देशमुख सर, डॉक्टर अर्जुन केळकर व उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, मी आज अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका या संदर्भात या विषयावर माझं मत मांडणार आहे। आपल्याला माहिती की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतीयांना आणि सर्व जगांना सर्वस्वरूप आहेत, परंतु त्यांचे पांडित्य केवळ कायद्यापुरतेच मर्यादित होते, तर त्यांनी ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये राज्यशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, धर्मशास्त्र असेल किंवा तर्कशास्त्र, अर्थशास्त्र या अनेक विषयामध्ये प्रामुख्याने प्रावीण्य मिळवलं होतं, हे संपादन केलं होतं किंवा अभ्यासक्रम लिखाणही केलं होतं। एक महान समाजसुधारक असेल किंवा भारतीय बदलांचे कैवारी असतील किंवा मानवी हक्काचे संरक्षण करते, एक राष्ट्रवादी, राजनीतिकार, शिक्षणतज्ञ, लोकशाहीचे पुरस्कर्ते, हिंदू कोड बिलाचे निर्माते, उत्कृष्ट संसदपटू, झुंजार पत्रकार, शेतकऱ्याची कैवारी म्हणून त्यांना जगमान्यता मिळालेली, परंतु त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा एक पैलू मात्र अजूनही दुर्लक्ष राहिला की या जगात, या भारतात जे काही अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जनगणना करावी लागेल। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दूरदृष्टी लाभलेले थोर अर्थशास्त्रज्ञ होते, याची अनेकांना आज कल्पना असण्याची शक्यता आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सैद्धांतिक आणि व्यावहारिक आर्थिक प्रश्नावर अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं अर्थशास्त्रीय लिखाण केलंय। देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करणे आवश्यक आहे यासाठी त्यांचे आर्थिक लिखाण हे देशाच्या आर्थिक प्रश्नावर आजही प्रकाश पाडू शकते, आणि म्हणून या समयी त्यांनी सखोल अशा प्रकारचं चिंतन मनन करून आपले मत मांडण्याचं सांगता येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे अनेक पैलून युक्त असले तरी त्याच्यात एक समान धागा होता, तो म्हणजे आर्थिक हित पाहणारा। बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांनी दिलेल्या मंत्रामधून त्यांचे आर्थिक विचार हे प्रामुख्याने सुस्पष्टपणे आपल्याला दिसून येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार हे सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्वावर आधारलेले होते। शोषक आणि शोषित हा त्यांच्या आर्थिक विचाराचा केंद्रबिंदू होता। दबलेला उभारी देणं, शोषितांची त्यांच्या जोखडातून, त्याच्या गुलामगिरीतून मुक्तता करणं हा त्यांच्या आर्थिक विचाराचा मूलाधार होता। सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व मिळावं, सर्वांना न्याय मिळावा हा त्यांच्या वैचारिक मांडणीचा प्रामुख्याने हेतू असल्याचं आपल्याला दिसून येते। भारताच्या सामाजिक आणि संविधानिक राजकारणात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर त्यांचे असलेलं योगदान हे प्रामुख्याने अचंबित करणारे, अतुलनीय आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तितक्याच एका सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पैलूकडे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्युत्पन्न अर्थशास्त्रज्ञ होते। त्यांची उच्च जे काही शैक्षणिक जडणघडण नाही ही प्रामुख्याने त्यांच्या अर्थशास्त्रीय प्रबंधावर, त्याच्या सिद्धांतावर, त्यांच्या साक्षीवर उभी आहे। ते केवळ एक अर्थशास्त्राचेच अभ्यासक नव्हते, तर शास्त्रीय निकषावर कल्याणकारी समाज रचना कशा प्रकारची उभी करता येईल याचा जबाबदार प्रारूप मांडणारे ते एक सिद्धांतक देखील होते। जेव्हा 1932 मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील एका अर्थतज्ञाचा आपल्याला दर्शन घडते। तसेच त्यांचा स्टेट अँड मायनॉरिटी हा जो काही राज्य आणि अल्पसंख्याक नावाचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये प्रामुख्याने देशाच्या आर्थिक विकासाची योजना कशा प्रकारे असावं याचं त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं जात आपल्याला सांगता येते। त्यानंतर भारतीय संविधानाचा आराखडा तयार करताना सुद्धा सामाजिक आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही जिवंत राहू शकत नाही या त्यांच्या इशारामधून घटना निर्मिती करत असताना त्याच्यामधील अर्थतज्ञ हा जागा होत असतो। तसेच बुद्ध की मार्क्स या त्यांच्या जगप्रसिद्ध भाषणामध्ये कम्युनिस्टांचा आर्थिक विचार आणि पिळवणूक यावर आधारलेल्या हिंसेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे नाकारलं होतं। आणि कार्ल मार्क्सच्या आधी इसवी सन 2000 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी
गरिबीच्या दुःखावरचा धम्माचा सिद्धांत मांडला होता. या जगामध्ये दुःख आहे आणि ते दुःख निवारणाचा सिद्धांत ज्या बुद्धिझममध्ये अशा बौद्ध तत्वज्ञान आणि लोकशाही मार्गाचा स्वीकार त्यांनी केला होता. या सर्व विषयामधून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार हे प्रगट होतात हे आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेतून, सखोल अभ्यासातून आणि संशोधनातून अनेक विषयावर वेळोवेळी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे विचार मांडलेले. या आर्थिक विचारांना प्राप्त परिस्थिती आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये अर्थपूर्ण संदर्भ हे स्पष्ट करण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यांची जी काय शैक्षणिक जडणघडण आहे ही प्रामुख्याने इथं सांगण्यात पडतो की मूलतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते, अर्थशास्त्राचे कुशल अभ्यासक होते. त्यांनी अनेक परदेशी विद्यापीठांमधून अर्थशास्त्र संबंधित महत्त्वाच्या पदव्या त्यांनी काय केल्या प्राप्त केल्या होत्या. जेव्हा ते परदेशी शिक्षण घेऊन भारतामध्ये आले तेव्हा मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये काही काळ त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केल्याचं आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रावर एकही पुस्तक लिहिलं नाही, पण तरी तेव्हा त्याच्या आपण कार्याचा आढावा घेतो तेव्हा त्याच्यातील अर्थतज्ञ हा वारंवार डोकावत असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यांनी जे काय अनेक परदेशी विद्यापीठामधून जे काही डिग्र्या मिळवल्या त्याच्यामध्ये 1917 साली कोलंबिया विद्यापीठातून नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया किंवा हिस्टॉरिक अँड अनालिटिक स्टडी म्हणजे भारताच्या राष्ट्रीय लाभांशाचा ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास हा शोध निबंध त्यांनी लिहिला. त्याच्यावर त्यांना PhD मिळालेली. या शोध निबंधामध्ये त्यांनी प्रामुख्याने अर्थव्यवस्थेच्या वाढी संदर्भात प्रामुख्याने अभ्यास मांडलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने 1833 मध्ये ब्रिटिश पार्लमेंट आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या झालेल्या करारानुसार प्रांतीय अर्थकारणाच्या वाढीचे त्यांनी प्रामुख्याने विश्लेषण केलेले आणि त्यात प्रामुख्याने ब्रिटिशाच्या आर्थिक प्रशासकीय धोरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारचा विपरीत परिणाम झाला याचे त्यांनी विश्लेषण केले. यासाठी त्यांनी ब्रिटिश प्रशासकीय व्यवस्थेला प्रामुख्याने पूर्णपणे जबाबदार राहिलो होतो. भारत हा ब्रिटिशाच्या गुलामगिरीत असून तसेच स्वतः वयाने लहान असताना त्यांनी आपल्या शोध निबंधामध्ये प्रामुख्याने या ब्रिटिश प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निर्भयता आपल्याला याच्यावरून दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या PhD प्रबंधास मार्गदर्शक असलेले प्राध्यापक सेलिंगन यांनी याच्या संदर्भात सांगलेले आहे की ते असं म्हणतात की आंबेडकरांनी हाताळलेला हा प्रश्न जगातल्या विचारवंताच्या चर्चेतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ते पुढे असं म्हणतात की या विषयाचा इतका सखोल आणि सांगोपांग अभ्यास याआधी आपण कोणी केल्याचे आपल्याला पाहत नाही. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या विषयातील किती खोली होती हे आपल्याला आता दिसून येते. त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1921 मध्ये अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये जगात नावलौकिक असलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून द प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स ऑफ इंडिया म्हणजे भारतीय समाजाचे प्रांतीय विकेंद्रीकरण या विषयावरील प्रबंधासाठी मास्टर ऑफ सायन्स MSc पदवी मिळाली होती. तर पुढे 1923 मध्ये लंडन युनिव्हर्सिटीमधून प्रामुख्याने द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा जो काही त्यांचा ग्रंथ आहे रुपयाची समस्या आणि उद्गम यावर त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली होती. ही पदवी मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत. अशा प्रकारे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी ज्या काही महत्त्वाच्या पदव्या आपल्या आयुष्यामध्ये मिळवल्या त्या तिन्ही पदव्या प्रामुख्याने अर्थशास्त्राशी निगडीत होत्या. त्यामुळे अर्थशास्त्र अभ्यासकाच्या दृष्टीने अर्थशास्त्र या विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही कामगिरी ही अत्यंत मोलाची असल्याचं आपल्याला सांगता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक धार्मिक जीवनामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं लिहिली होती, अनेक महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ विषय हा प्रामुख्याने अर्थशास्त्र असल्याकारणानं अर्थशास्त्र विषयामध्ये त्यांनी विपुल अशा प्रकारचं लिखाण केले. त्यातील काही महत्त्वाचे 2-3 संदर्भ सांगतो. त्यातले काही महत्त्वाचे पुस्तक त्यांनी लिहिले होते. त्यातलं पहिलं पुस्तक होतं का ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स ऑफ ब्रिटिश इंडिया. हे दोन्ही पुस्तकं प्रामुख्याने भारतीय सार्वजनिक अर्थव्यवस्थेवर आहेत. यातलं जे काय पहिलं पुस्तक आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हे पुस्तक प्रामुख्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात 1792 ते 1858 या काळातील वित्तीय व्यवहारावर प्रामुख्याने भाष्य करत आहे. तर जे काय दुसरं पुस्तक आहे द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक प्रामुख्याने या ब्रिटिश प्रशासनातील 1830 ते 1921 या काळातील भारतीय वित्तीय व्यवहारामधील केंद्र आणि राज्य याच्यामध्ये असणारे संबंध याच्यावर प्रामुख्याने भाष्य करते. तर जे काही तिसरं पुस्तक आहे ते प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हे पुस्तक प्रामुख्याने चलनविषयक अर्थशास्त्रावरील एक उत्कृष्ट ग्रंथ मानला जातो. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने 1800 ते 1893
या कालखंडामध्ये विनिमय चलनाचे माध्यम म्हणून आपल्या भारतीय चलनाची उत्क्रांती कशा प्रकारे झाली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये सांगलेलं आहे. तर ते 14 जे काही पुस्तकं ते म्हणजे स्टेट आणि मायनॉरिटी या पुस्तकामध्ये प्रामुख्याने जी काही प्रचलित वेळ विहारी पद्धती आहे या वेट विहारी पद्धतीवर प्रामुख्याने त्यांनी ताशेरे ओढल्याचं आपल्याला सांगता येते. त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही आर्थिक विचाराकडे वळण्याचा प्रयत्न करतो. त्यातले पहिले जे काही आर्थिक विचार मांडले ते म्हणजे पायाभूत सुविधाविषयी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या उभारणीमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानापैकी त्यांच्या जीवनातील समाजाकडून दुर्लक्षित राहिलेला जो काही एक महत्त्वाचा पैलू आहे ते म्हणजे त्यांनी मांडलेले या देशातल्या पायाभूत संरचनेविषयी जे त्यांचे जे काही विचार हे होय. त्यांचं असं म्हणणं होतं की अपुऱ्या पायाभूत सुविधा असणं ही कोणत्याही देशाच्या पुनर्निर्माणातील एक महत्त्वाची समस्या असते आणि म्हणून ही जर सोडायची असेल तर प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा ह्या प्रामुख्याने मजबूत केल्याशिवाय ते होणार नाही. त्यामुळे दीर्घकाळ टिकशील अशा मूलभूत सुविधा देशात निर्माण करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची योजना होती. यासंबंधी बोलताना ते म्हणतात की पायाभूत रचनेमध्ये जल असेल किंवा विद्युत निर्मिती असेल, पाटबंधारे प्रकल्प असतील, दळणवळणाची सुविधा असतील, रस्ते असतील, तंत्रज्ञान असेल किंवा निपुण मनुष्यबळ यासारख्या गोष्टींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या याच्यामध्ये महत्त्व दिल्याचे दिसून होते. ह्या सर्व गोष्टी कुठल्याही उद्योग आणि शेती विकासासाठी आवश्यक असल्याने पुनर्निर्माण आणि आर्थिक विकास योजना आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक प्राधान्य दिल्याचं आपल्याला सांगता येते. त्यांचे असे मत होते की पायाभूत सुविधाच्या विकासामुळे औद्योगिक उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतीमधला जो काही अतिरिक्त श्रमिक वर्ग आहे हा तिथेच प्रामुख्याने आपल्याला सामावून घेता येत होतो. तसेच तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ययुक्त जर मनुष्यबळ असेल तर हे भारताच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणून आपल्या भारत देशाला जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर भारताने सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करणं आवश्यक आहे. यासाठी त्यांनी एक स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे अशी भूमिका त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती. फार थोड्या लोकांना माहीत आहे की या देशातील जे काय केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरण याचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा विषय त्यांनी वेळोवेळी याच्यामध्ये मांडला आणि तो मंजूर घेतला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या जलविषयक धोरणाला एक अभिनव वळण दिल्याचं आपल्याला इथं सांगता येते आणि म्हणून केंद्रीय जलसंधारण विकास मंत्रालयाशी संलग्न असलेल्या केंद्रीय जल आयोगाने 1993 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जल विभागातील सहभाग या विषयावर एक नव्याने गौरव ग्रंथ प्रकाशित केला होता. त्याचा अध्ययन करत असताना प्रामुख्याने त्याच्यामध्ये असं दिसून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केंद्र सरकारमध्ये श्रम, जल आणि विद्युत मंत्री असताना देशातील हिराकूड धरण असेल, दामोदर धरण असेल किंवा सोन नद्यावरील धरणाचे नियोजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात झाल्याचं आपल्याला सांगता येते. तसेच भारताचे आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून पंजाबमधील ज्या भाकरा नांगल धरणाचा आपण उल्लेख करतो या धरणाचा प्रशासकीय निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1943 मध्ये घेतल्याचं आपल्याला सांगता येते. पुढे 1945-46 या काळामध्ये दामोदर नदी खोरे असेल किंवा महानदी खोरे असेल यांच्या बहुउद्देशीय विकासासाठी योजना तयार करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रामुख्याने नदी खोरे प्राधिकरण किंवा महामंडळ स्थापन करून ते सरकारच्या ताब्यात दिलं. या सर्वांचं श्रेय प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या पायाभूत संरचनेमध्ये असलेले योगदान लक्षात घेता वेगवेगळ्या अर्थशास्त्राने किंवा विचारवंतांनी त्याच्याविषयी उद्गार काढलेले आहेत. त्याच्यामध्ये 1946 मध्ये डॉक्टर C.S. भाभा यांनी आंबेडकरांकडून अध्यक्षपदाचा स्वीकार घेतला होता. तेव्हा त्यांनी आंबेडकरांविषयी थोडक्यात असे विचार मांडले होते की आपण अत्याधुनिक अशा जलविकास योजनेकडे वळले आहोत. महानदी, कोशी, सोन नदी प्रकल्प तयार झाला, प्रादेशिक प्रकल्प त्यांनी तयार केला, त्यांचे आम्ही ऋणी आहोत. तर पुढे प्रोफेसर C.S. हरटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं की दामोदर खोरे विकासाच्या बाबतीत राजकीय निर्णय घेतला ती व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय आणि म्हणून खऱ्या अर्थाने जल आणि ऊर्जा नियोजन याची पायाभूत उभारणी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 एप्रिल 1947 रोजी जल आयोगाची स्थापना केली. या जल आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर N. खोसला होते. पुढे ते ओरिसाचे गव्हर्नर झाले आणि हिराकूड धरणाची पायाभरणी त्यांच्या काळात झाली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळात नव्हते, परंतु ओरिसा असेंब्लीमध्ये या हिराकूड धरणाविषयी एक विधेयक मंजूर झालं आणि खोसला यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. त्यास पंडित जवाहरलाल नेहरू देखील इथं उपस्थित होते. तेव्हा डॉक्टर खोसला यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी उद्गार काढले होते की हा हिराकूड प्रकल्प सुरू करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा सहभाग आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पायाभूत सुविधामध्ये असलेले योगदान हे आपल्याला लक्षात येते.
त्यानंतर पुढे जाणार आहे की भारतीय वित्तीय प्रणालीविषयी थोडक्यात त्यांची भूमिका मांडणार आहे की भारताच्या वित्तीय प्रणालीचं परीक्षण करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी प्रामुख्याने रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी अँड फायनान्स नावाच्या समितीची स्थापना करण्यात आली होती. या कमिशनने 1924-25 काळात भारतास भेट दिली आणि एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं की भारताचा विनिमय दर कशा प्रकारचे असावे यासंबंधी अनेक भारतीय तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील मत जाणून घेतलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे रुपयाचा विनिमय दर ठरवण्याची प्रामुख्याने भूमिका दिलेली. या संदर्भात सुंदर असे उदाहरण आहे की इंग्लंडहून डॉक्टर वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन भारतात रुपयाचा विनिमय दर ठरवण्यासाठी आले होते. त्यावेळी या कमिशन समोर जगभरातील अनेक अर्थतज्ञांनी आपले मत मांडली. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं मत मांडणार होते. इतक्या डॉक्टर वेल्बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणले की डॉक्टर आंबेडकर मी जगभरातील अनेक तज्ज्ञांची मतं किंवा संदर्भ ऐकलेले आहेत, तेव्हा मला तुमचे मत ऐकण्याची आवश्यकता वाटत नाही. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर वेल्बींना अत्यंत शांत आणि नम्रपणे असे म्हणले की माझ्या अगोदर ज्या तज्ज्ञांनी ज्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे त्या पुस्तकाचा मी लेखक आहे. ते पुस्तक होतं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी आणि त्या पुस्तकातील काही भाग लिहिणं अजून बाकी आहे आणि तो मी पूर्ण करू शकतो. हे ऐकून डॉक्टर वेल्बी आसनावरून खाली आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात हात देऊन त्यांची माफी मागितली आणि रुपयाचा विनिमय दर ठरवण्याची जबाबदारी प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दिल्याचं आपल्याला दिसून येते. 1926 मध्ये नेमलेल्या जे काही हिल्टनिंग कमिशन आहे या कमिशन बरोबर दिलेली काही साक्षी हीच पुढे प्रामुख्याने हा विनिमय दर ठरवण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरलेले. आणि म्हणून आजची परिस्थिती पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही निश्चितच योग्य होती. कारण आज केंद्र सरकारमध्ये पाहतो त्यांची अर्थसंकल्पीय तूट वाढत आहे. रिझर्व्ह बँकेला मोठ्या प्रमाणात पतपुरवठा वाढवावा लागत आहे. त्यामुळे देशामध्ये चलन फुगवटा असेल किंवा त्या अनुषंगाने येणारी जी काही भाववाढीची समस्या आहे याला आपल्याला तोंड द्यावं लागत असते. आणि म्हणून चलन निर्मिती क्षमतेवर अंकुश ठेवण्यासंबंधी त्यांची भूमिका निश्चितच भविष्याचा वेध घेणारी होता असं आपल्याला सांगता येते. त्यानंतर पुढचा प्रश्न मुद्दा म्हणजे रुपयाचा प्रश्न उद्गम आणि विकास ही भारतासाठी योग्य चलन पद्धती कोणती असावी या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या रुपयाचा प्रश्न उद्गम आणि विकास या प्रबंधामध्ये प्रामुख्याने भारतीय चलनाचा एक विनिमय माध्यम म्हणून झालेला जो काही विकास आहे त्याचा सखोल आढावा घेतलेला आहे. सन 1800 ते 1853 या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दुर्लक्षित अशा 100 वर्षाच्या काळाचा विस्तृत आणि साक्षेपी आढावा घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिलेच अभ्यासक आहेत. भारतासाठी योग्य चलन पद्धती कोणती असावी याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चलनाच्या विनिमय दराचे मानक ठरवले आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मानकाचा अभ्यास केला. त्यामध्ये सुवर्ण मानक आहे त्याला आपण गोल्ड स्टँडर्ड म्हणतो. नंतर दुसरं आहे सुवर्ण विनिमय मानक त्याला गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड असं म्हटलं जाते. आणि तिसरं म्हणजे प्रामुख्याने नोटाच्या स्वरूपातील पेपर करन्सी. या सर्व मानकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि इथे मी प्रामुख्याने सुवर्ण मानक आणि सुवर्ण विनिमय मानक हे उदाहरणासाठी घेतले. कारण त्या काळी प्रामुख्याने जे काही महान अर्थतज्ञ होते त्याचं नाव होतं लॉर्ड केन्स हे प्रामुख्याने सुवर्ण विनिमय परिमाणाचे पुरस्कर्ते होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुवर्ण मानकाचे पुरस्कर्ते होते. म्हणून या दोघांमध्ये चाललेल्या वादाचा इथं प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं असं म्हणणं होतं की भारतासाठी सुवर्ण मानक गोल्ड स्टँडर्ड ही चलन पद्धती योग्य अशा प्रकारचा युक्तिवाद मांडला. परंतु तत्कालीन ब्रिटिश सरकारने आणि भारतीयांनी तो पूर्णपणे नाकारला आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय रुपयाचा मूल्यह्रास झाल्याचं दिसून येते. तर प्राध्यापक केन्स सदस्य असलेल्या समितीने सुवर्ण मानकाऐवजी मध्ये गोल्ड स्टँडर्ड ऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण ही पद्धती स्वीकारली. ती भारतासाठी योग्य आहे अशा प्रकारचं मत मांडलं आणि ते स्वीकारलं. त्यामुळे देखील भारतीय रुपयाचं अवमूल्यन झाल्याचं आपल्याला दिसून येईल. या दोन्हीत फरक काय तर सुवर्ण मानक पद्धतीमध्ये सुवर्ण नाणी ही चलन म्हणून वापरली जातात आणि चलनी नोटा त्याच्यामध्ये बदलत आहेत. म्हणजे अर्थव्यवस्थेतील देवाणघेवाण करण्यासाठी प्रामुख्याने सुवर्ण नाण्याचा उपयोग होतो. तर जे काही प्रचलित सुवर्ण विनिमय पद्धती होते या सुवर्ण विनिमय पद्धतीमध्ये चलनी नोटाचा वापर होतो आणि एका निश्चित दराने या निश्चित केलेल्या दराने या चलनी नोटा प्रामुख्याने सोन्यात बदलत आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला चलनी नोटाचा वापर करता येतो. परंतु या दोहोपैकी भारतासाठी योग्य चलन पद्धती कोणती या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्राध्यापक लॉर्ड केन्स याच्यामध्ये प्रामुख्याने वाद चालू होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की सुवर्ण मानकाचा त्याग करून सुवर्ण विनिमय मानक हे भारतासाठी स्वीकारले हे चुकीचे आहे. आणि त्याच वेळी जर भारतानं सुवर्ण मानकाचा जर स्वीकार केला असता तर आजची परिस्थिती खूप वेगळी असती अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुवर्ण मानकाचा पुरस्कार करण्यामागची महत्वाची भूमिका अशा प्रकारची होती की देशांतर्गत वस्तूंमध्ये
देशांतर ज्या काही वस्तू या वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात जे काही चढ उतार होते हे चढ उतार न होऊ देणे म्हणजेच एका अर्थाने आपल्या देशात ज्या काही वस्तू ह्या अधिक स्थिर ठेवणं होतं. त्याशिवाय महागाई न वाढू देणं, कारण महागाईमुळे कष्टकरी किंवा जे काही गरीब जनता ही प्रामुख्याने भरली जाते आणि याच प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. तसेच महागाईमुळे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न देखील घटते आणि त्यामुळे विषमता देखील निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते की जो काही श्रीमंत आहे हा अधिक श्रीमंत होतो, जो गरीब आहे तो अधिक गरीब होतो. आणि म्हणून प्रामुख्याने हे सोनक हे मानक जर आपण स्वीकारलं तर हा रुपया अधिक स्थिर होईल अशा प्रकारचा युक्तिवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. परंतु त्यावेळेचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक केन्स यांच्या मते इतर देशाप्रमाणे भारताने देखील सुवर्ण विनिमय पद्धती म्हणजे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड ही पद्धती अधिक उपयुक्त आणि परिणामकारक ठरेल अशा प्रकारचं मत मांडलं. कारण त्यांच्यामध्ये या पद्धतीतील लवचिकता आणि गुणधर्म लवचिकता या गुणधर्मामुळे जेव्हा आपल्याला हवे असेल तेव्हा आपण चलनी नाण्याचे कागदा सोन्यामध्ये रूपांतर करू शकतो. परंतु या मताशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहमत नव्हते. तर त्यांच्यामध्ये सुवर्ण विनिमय पद्धतीमध्ये लवचिकता हा गुणधर्म जरी चांगला असला तरी त्यामुळे प्रामुख्याने भारताची जी काय प्रत्यक्ष चलन निर्मिती या प्रत्यक्ष चलन निर्मिती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण असणार नाही. याचा परिणाम काय की देशामध्ये अतिरिक्त चलन निर्मिती होऊन बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाव वाढ होईल. याचाच अर्थ येतो की रुपयाची क्रयशक्ती कमी होऊन विनिमयाचे साधन म्हणून देशातला रुपया हा अस्थिर होण्याचा धोका असतो. तसेच या पद्धतीमध्ये किती चलन निर्मिती करावी हे प्रामुख्याने सरकारच्या मर्जीवर अवलंबून असते. आणि म्हणून जर सरकार किंवा राज्यकर्ते जर चांगले असतील तर काय नाही, परंतु राज्यकर्ते जर बेजबाबदार असतील तर त्यामुळे देशात निरंकुश चलन निर्मिती होण्याची धोका जास्त असतो. त्यामुळे भाववाढ असेल किंवा चलन फुगवटा होऊन जे काही सामान्य व्यक्ती मनुष्य हा प्रामुख्याने भरला जाऊ शकतो. त्याच्यामुळे सामाजिक स्तरीय धोक्यात येऊ शकते. आणि म्हणून हे जर टाळायचं असेल तर प्रामुख्याने याच्यावर प्रभाव नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून याच्यासाठी प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये सुवर्ण विनिमय परिणामाऐवजी म्हणजे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड ऐवजी प्रामुख्याने सुवर्ण मानक गोल्ड स्टँडर्ड पद्धती ही भारतासाठी योग्य आहे, सुयोग्य आहे अशा प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 90 वर्षापूर्वी आग्रहाने मांडलेला हा विचार आपण स्वीकारला नाही. आणि म्हणून आज आपल्या समोर निर्माण होणारा जो काही चलन फुगवटा असेल किंवा आम्हाला भेडसावणारी महागाई असेल याचं मूळ प्रामुख्याने त्यात होतं हे अनेक अर्थतज्ज्ञ मानतात. तर प्राध्यापक केन्सचं प्रतिपादन हे भारताच्या बाबतीमध्ये किती चुकीचं होतं तरी देखील अनेक महाविद्यालयामधून प्रामुख्याने प्राध्यापक केन्सचं अर्थशास्त्र शिकवलं जाते आणि बाबासाहेबांसारख्या प्रतिभावान अर्थशास्त्राची दखलही घेतली जात नाही. ही आपल्या देशाची शोकांतिक किंवा दुर्दैव आपल्याला म्हणावं लागेल. अशा प्रकारे भारतासाठी कोणती चलन पद्धती योग्य या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा उपायाचा प्रश्न उद्गम आणि विकास या प्रबंधामध्ये सुंदर असं विश्लेषण केलं आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर पुढचे विचार आहेत ते म्हणजे या देशाच्या कर प्रणालीविषयी की कर पद्धती कशी असावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात केलेलं सर्व लिखाण ही प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाचे असून यातील सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या देशाची कर प्रणाली कशा प्रकारची असावी याबद्दल त्यांनी मांडलेलं विश्लेषण किंवा त्याने केलेले विचार. आणि म्हणून हे करत असताना त्यांनी अशी स्वच्छपणे असं म्हटलंय की कोणत्याही देशाचा जर आपल्याला गरिबीचा प्रश्न सोडायचा असेल तर प्रशासनात असलेले काही शासकीय प्रारूप साधन सामग्री हे सुसज्ज बनावं लागेल. वेळप्रसंगी लोकांची नाराजी जरी पत्करावी लागली चालेल पण तो निधी उपलब्ध केल्याशिवाय विकासाच्या कामाला आपण गती देऊ शकणार नाही. म्हणून अशी खबरदारी प्रत्येक सरकारनं घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1939 मध्ये जरी हे विधान केलं असलं तरी आजच्या अर्थव्यवस्थेला हे तंतोतंत लागू पडतंय. प्रांताच्या सार्वजनिक अर्थव्यवस्थेवर कोरडे ओढताना त्यांनी प्रामुख्याने तत्कालीन कर प्रणाली होती याच्यावर प्रामुख्याने असं भाष्य केलेलं आहे. आणि एक पर्यायी कर प्रणाली त्यांनी सुचवली होती. हे करत असताना त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे देखील स्वीकारली होती की या देशातल्या लोकप्रतिनिधीनं आणि सर्वसामान्य व्यक्तीने स्वीकारण्याची गरज आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेल्या ज्या कर प्रणालीतील काही मुद्दे असे होते की व्यक्तिगत कर हा त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नावर आधारित न ठेवता त्याच्या कर भरण्याच्या क्षमतेवर आधारित असावा. पहिले त्यांनी असं म्हटलं की जो काही व्यक्तिगत कर आहे हा व्यक्तिगत कर हा त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नावर आधारित न ठेवता त्या व्यक्तीच्या कर भरण्याच्या क्षमतेवर आधारित असावा. दुसरं असं होतं की श्रीमंतावर अधिक कर आकारण्यात यावा तर गरिबांना कमी कर लागू करावा. तसेच कर भरण्याच्या प्राप्तिकर मर्यादेनुसार प्रत्येकाला सोयी सवलत द्यावा अशा प्रकारचे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या कर प्रणालीविषयी मांडले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात अधिक स्पष्टपणे असं म्हटलं की कर वसुली करताना किंवा त्यासंबंधी विचार मांडताना सरकार म्हणून
लोकप्रतिच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की तिची गरज आज प्रकर्षाने जाणवते. म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेत किंवा तिथे जमा झालेला पैसा हा सरकार असेल, प्रशासक असेल किंवा लोकप्रतिनिधी किंवा नोकरशा यांनी कोणत्या पद्धतीने खर्च करावा या संदर्भात त्यांनी अत्यंत सविस्तरपणे विवरण करताना असं म्हणलं की भारतासारख्या देशात जर आपल्याला दैनिक किंवा गरिबी जर आपल्याला दूर करायचं असेल, येथील गरिबीचे उच्चाटन करायचं असेल, विकासाच्या कामाला गती द्यायची असेल तर जमा झालेला पैसा हा अनुत्पादक कामाऐवजी फक्त उत्पादक कामासाठीच खर्च झाला पाहिजे याची खबरदारी प्रत्येक सरकारनं घेतली पाहिजे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली जी काही कर प्रणाली ही विविध गटातील व्यक्तीच्या उत्पन्नातील विषमता कमी करणारी आणि विविध स्तरातील लोकांना एक समान पातळीवर आणणारी असल्याचं आपल्याला सांगता येते. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कर प्रणालीविषयी असे विचार व्यक्त केल्याचं आपल्याला सांगता येते. त्यानंतर शेतीविषयक विचाराकडे मी वळतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेती विचार देखील मांडलेले आहेत की इसवी सन 1918 मध्ये त्यांनी स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड दी रेमेडीज या नावाचा एक शोध निबंध प्रकाशित केला होता आणि त्यात त्यांनी भारताच्या शेतीविषयी विचार मांडले होते. भारतात जास्त संततीमुळे वाढती लोकसंख्या व त्यामुळे शेतीवर होणारे विभाजन व अपखंडन त्यामुळे उभे राहणारे प्रश्न याची चर्चा प्रामुख्याने त्यांनी याच्यामध्ये केली होती. शेतीचे तुकडीकरण आणि विभाजन होऊन शेतीचे एकूण धारण क्षेत्र लहान बनल्यामुळे जमिनी ह्या मोठ्या प्रमाणात पडीक बनत आहेत आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने भारतामध्ये बेरोजगारी वाढून अन्नधान्याच्या उत्पन्नात घट झाली, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न घटलं, दारिद्र्य वाढलं. त्यामुळे याची जर प्रगती करण्यासाठी प्रामुख्याने त्यांनी औद्योगिकरणावर भर देण्याचं प्रामुख्याने सांगितलं होतं. त्यानंतर या देशातल्या शेतीच्या तुकडीकरणाची समस्या आणि त्याच्यावर त्यांनी काही उपाय देखील सांगितले की भारताच्या शेतीच्या तुकडीकरणावर उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेतकऱ्यांनी जे काही आपले मुलं ही मुलं प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून न ठेवता उद्योग व्यापार शिक्षण या क्षेत्रामध्ये घातली पाहिजेत. त्यामुळे शेतीवरचा भार कमी होईल आणि असे जर नाही झाले तर शेतकरी हा संकटात सापडेल. त्यामुळे त्याला जगणं देखील मुश्किल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 95 वर्षापूर्वी हा इशारा दिला होता आणि म्हणून त्याचे शेतीविषयक उपस्थित केलेले प्रश्न त्या काळात जेवढे मार्गदर्शक होते त्यापेक्षा अधिक मार्गदर्शक हे प्रामुख्याने आजच्या काळामध्ये ठरतात. त्यावरून त्याचं दृष्टिकोन आपल्याला दिसून येते. आज आपण पाहतो की शेतीसमोर अनेक प्रकारच्या समस्या आहेत, जसे की लहान धारण क्षेत्र असेल, प्रचंड लोकसंख्या असेल, भांडवल साधन सामुग्रीचा तुटवडा असेल, बेकारी असेल. या सर्वांवर मात करण्याचा उपाय काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सशक्त औद्योगिकरण हे आपण स्वीकारलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मध्ये औद्योगिकरणाचे प्रामुख्याने संचय अशा प्रकारचे लाभ होतात. सर्वात महत्त्वाचा फायद्यामुळे शेती क्षेत्रासमोर असणारे जे काही बेकारी किंवा जे काही अनावश्यक श्रम हे सर्व उत्पादक क्षेत्रामध्ये आपल्याला सामावून घेता येते व स्वतःच्या उपयोगीसाठी उत्पादन करून राष्ट्राच्या उत्पादन देखील आपल्याला भर करता येते. परिणामी जमिनीचे जे काही तुकडीकरण आहे, विभाजन आहे किंवा अपखंडन याला आपण याच्यामुळे काय करू शकतो, आळा घालू शकतो आणि जमिनीवर जे काही अतिरिक्त लोकसंख्येचा भार आहे हा अतिरिक्त लोकसंख्येचा भार देखील आपोआप कमी होऊ अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील शेती प्रश्न सोडण्यासाठी सशक्त औद्योगिक हाच उपाय प्रामुख्याने सुचवला होता. त्यानंतर त्यांनी सामुदायिक शेती पद्धतीचा देखील आग्रह केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शेतजमिनीच्या मालकी पद्धतीमध्ये जी काही गडबड झाली त्याच्यामुळे आपल्या भारत देशातील शेती काय झालेली माघार आलेली आणि म्हणून त्यांनी म्हटलं की जमिनीच्या मालकी हक्कात बदल घडवून आणणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी त्यांनी सामुदायिक शेती म्हणजे शेतीचे राष्ट्रीयकरण करणं या प्रकारची संकल्पना त्यांनी मांडली होती. यासाठी त्यांनी असं म्हटलं की या देशाच्या ज्या काही सर्व शेतजमिनी आहेत ही प्रामुख्याने काय कराव्या, शासनानं ताब्यात घेऊन त्या विकसित कराव्या. अशा विकसित केलेल्या घेतलेल्या जमीन प्रामुख्याने या देशातील भूमिहीन असतील, शेतमजूर असतील यांना काही अटीवर कसण्यासाठी द्यावा, कारण त्यांना कुळ कायद्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे केवळ सामुदायिक शेती त्याला मदत करू शकते, कारण ही पद्धती प्रामुख्याने लोकशाही पद्धतीवर आधारित असल्याचं आपल्याला सांगता येते. या पद्धतीत उत्पादकता आणि कार्यक्षमता कायम राहून आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चित्र देखील आपल्याला बदलता येऊ शकते. त्यामुळे त्याशिवाय सामाजिक अन्याय किंवा जे काही शोषण आहे हे देखील आपण याच्या माध्यमातून दूर करू शकतो. तसेच या शेतजमिनीचे विवरण करताना सर्व जाती धर्मामध्ये आपल्याला समान प्रमाणे करता येते. याशिवाय शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणारे बियाणे असतील, रासायनिक खते असतील, अवजारे आदी पुरवठा हा शासनाकडून केल्यामुळं शेतजमिनीत उत्पादित होणारा माल हा प्रत्येकाला समान प्रमाणामध्ये देखील वाटला जाऊ शकतो. आणि म्हणून आज भारताच्या ग्रामीण भागात जी काही आर्थिक विषमता असेल किंवा शेतकऱ्याच्या होणाऱ्या ज्या काही दिवसेंदिवस वाढत्या आत्महत्या असतील त्या वाढत आहेत. तसेच
जी काय भारताची सध्याची आर्थिक परिस्थिती आपण पाहतो की 50% अधिक मुख्यतः जे काही लहान शेतकरी प्रामुख्याने शेती सोडू इच्छित आहेत. तर काही राज्यातून विशेषतः दक्षिणेकडील काही राज्यामध्ये प्रामुख्याने पाण्याची दुर्भिक्ष्य वाढत आहे. शेतीची उत्पादकता कुंठित होत आहे. सिंचन टंचाई असेल, वीज टंचाई असेल, शेती उत्पन्न कराचा प्रश्न, वाढती बेरोजगारी, विषमता, गरिबी हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि त्यावर उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सामुदायिक शेती पद्धतीचा उपाय सुचला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार काळजीपूर्वक जर परीक्षण केले, त्यातल्या जर सुयोग्य गोष्टी जर केंद्र सरकारने आपल्या धोरणात किंवा कार्यक्रमामध्ये समाविष्ट केल्या तर सामान्यांच्या कल्याणामध्ये निश्चितच वाढ होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यानंतर पुढचे या देशातल्या सावकारी पद्धतीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी मांडलेले विचार. शेतकऱ्याला त्याच्या अडचणी काळामध्ये प्रामुख्याने कर्ज घ्यावं लागते. हे कर्ज प्रामुख्याने त्या गावात असणारे जे काही सावकार असतात त्या सावकाराकडून प्रामुख्याने त्याने घ्यावं लागते. परंतु हे सावकार अनियंत्रित अशा प्रकारचं व्याजदर आकारतात आणि शेतकऱ्याकडून त्याच्या कष्टाचा मोठा भाग प्रामुख्याने काय करतात, आपल्या पदरात पाडून घेतात. आणि त्यामुळे प्रामुख्याने आपल्या देशातला जो काही कष्टकरी शेतकरी हा प्रामुख्याने कंगालच राहतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 सावकारी नियंत्रण विधेयक प्रामुख्याने मांडलं आणि त्याच्यावर काही महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या उपाययोजना देखील सुचल्या होत्या. त्या अशा होत्या की भारताच्या कोणत्याही प्रांतामध्ये सावकारी करणाऱ्या सावकाराची रीतसर नोंदणी झाली पाहिजे. नंतर सावकारी व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष मुदतीचे प्रत्येकाने प्रामुख्याने परवाने घेतणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी या जे काही सावकाराचे परवाने याचे नूतनीकरण प्रामुख्याने करणं हे बंधनकारक त्यांनी केलं होतं. त्याशिवाय सावकाराने काही गैरप्रकार केल्यास त्याचा परवाना प्रामुख्याने कायमचा रद्द करावा अशा प्रकारचं त्यांनी मत मांडलं होतं. त्याशिवाय लेखी व्यवहाराद्वारे धनकोनी ऋणकोला जे काय व्यवहाराच्या नोंदी केलेल्या आहेत त्या प्रामुख्याने लिखित असाव्या अशा प्रकारच्या मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या होत्या. आणि म्हणून वरील तरतुदी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्याच्या हितासाठी मांडलेल्या होत्या. परंतु दुर्दैवानं जशाच्या सावकारी विधेयकातील तरतुदी मान्य झाल्या नाही आणि आज पाहतो की शेतकरी हा सावकारी भाषाचा प्रामुख्याने बळी ठरत आहे. जर हे विधेयक स्वीकारले असते तर शेतकऱ्याचा कर्ज व्यवहारामध्ये एक प्रकारची नियमितता आली असती आणि शेतकरी शोषणमुक्तीच्या प्रश्नावर एक उपाय ठरला असता असं या अनुषंगाने आपल्याला म्हणता येते. त्यानंतर पुढचे की जाचक पोती पद्धत बंद करण्याविषयी त्यांनी विधेयक मांडलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्याच्या शोषणाबाबत देखील प्रखर अशा प्रकारचे विचार मांडले होते. शासनाकडून शेतकऱ्यांना पुरेसा आर्थिक पाठबळ न मिळाल्याने ते प्रामुख्याने काय करतात, सावकारी मार्गाचा आधार घेतात, त्यामध्ये अडकून पडतात आणि त्यांची अंतापर्यंत प्रामुख्याने सुटका होत नाही. अशा शेती पद्धतीमध्ये जाचक स्वरूपामध्ये असणाऱ्या पोती पद्धत बदलली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कडक शब्दामध्ये सुनावल्याचं आपल्याला दिसून येते. मुंबई किंवा कोकणातील काही भागामध्ये प्रामुख्याने ही भूधारणा पद्धती प्रामुख्याने त्या काळी प्रचलित होती. या पद्धतीमध्ये शेतसारा गोळा करण्यासाठी शासनाने काही खोताची नियुक्ती केली होती. हे खोत प्रामुख्याने भात जमिनीतून प्रामुख्याने होणाऱ्या उत्पन्नाचा 1/3 भाग प्रामुख्याने घेत असत. याशिवाय वर्कस जमिनीवरील पिकाचा 1/3 भाग देखील ते कुळाकडून वसूल करत असत. याशिवाय शेतसारा गोळा करण्याचा मोबदलाही प्रामुख्याने खोत प्रामुख्याने घेत असत. म्हणजेच ते शेतकऱ्यांना एक प्रकारे त्रास देण्याचं काम करत असत. कष्ट शेतकऱ्याने करायचे आणि खोताने फुकट खायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या खोताना किंवा सावकारांना आयत्या बिळावरची नागो अशा प्रकारची उपरोधक टीका त्यांनी याच्यावर केली होती. म्हणजे त्यांचे या व्यवस्थेत वाभाडे काढले होते. आणि म्हणून 1864 पासून सरकारने देखील या खोताच्या याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही खोताने हे शासनाचे सर्व कायदे धाब्यावर बसून बेमुक्तपणे प्रामुख्याने ते शेतकऱ्याची पिळवणूक करण्याचं त्यांनी सुरू केलं होतं. आणि म्हणून शेतकरी आणि खोते याच्यामध्ये पुढं काही काळानं संघर्षाची ठिणगी पडून अनेक प्रकारच्या मारामाऱ्या खून वगैरे घडायला लागले. आणि पुढे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 सप्टेंबर 1937 रोजी एक विधेयक कायदे मंडळामध्ये मांडलं आणि ते पारित करून घेतलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पोती अंताचे जे काही विधेयक आहे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशात करण्यात आलेल्या जमीन सुधारणाविषयी कायद्याची एक महत्त्वाची नांदी ठरल्याचं आपल्याला सांगता येते. पुढे त्यांनी जमीन महसुलात देखील विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते त्यावेळी जमिनीवर करविषयक धोरणाचा चिकित्सक अशा प्रकारचा त्यांनी अभ्यास केला होता. ते म्हणतात की जमिनीवर कर हे देशातील गरीब शेतकऱ्याविरोधी आहे. तसेच शेती उत्पन्नावर जमीन महसूल करणं हे चुकीचं आहे. सर्वांकडून सारखा महसूल करणं देखील योग्य नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. आणि म्हणून या कर धोरणामध्ये कुठल्याही प्रकारचा न्याय आणि समानता नाही. त्यामुळे त्यांनी काही
त्यामुळे त्यांनी जमीन महसूल संहितेचे 107वे कलम रद्द करून जमीन महसूल हा प्राप्ती करायच्या कक्षेत आणला पाहिजे अशा प्रकारचं मत मांडल्याचं आपल्याला दिसून येते. पुढे की शेतीविषयी शेतकरी आणि राज्यकर्त्याच्या मानसिकतेत बदल घडण्यासाठी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मत मांडलेलं आहे की शेतीबाबत आपल्या देशातील जे काही शेतकरी किंवा जे काही राज्यकर्ते आहेत यांची मानसिकता शेती केवळ एक उदरनिर्वाहाचं साधन आहे अशा प्रकारचे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मानसिकतेला प्रामुख्याने प्रकर्षाने अशा प्रकारचा विरोध केला होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की शेती केवळ एक उपजीविकेचं साधन नाही तर तो राष्ट्रीय उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा तो एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याचा अनेक शेतमजूर भूमीला रोजगार देण्याचं एक माध्यम आहे. त्यामुळे शेतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे तरच ग्रामीण भागामध्ये परिवर्तन घडून येईल, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि रोजगाराच्या शोधासाठी होणारे जे काही स्थलांतर आहे हे स्थलांतर देखील थांबेल. इतक्या दूरदृष्टीने सखोलतेने त्यांनी शेतीकडे बघितले होते. म्हणजे लोकांचा एक दृष्टिकोन बदलण्याचा शेतीविषयी दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. याशिवाय या देशातल्या शेतकरी व शेतमजुराविषयी त्यांनी योगदान दिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातील कामगार असतील, शेतकरी असेल, शेतमजूर असेल याबद्दल अतीव अशा प्रकारची आस्था होती. समता स्वातंत्र्य मूल्याच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथील शेतमजुरांना 1948च्या किमान वेतन कायद्याच्या ज्या काही तरतुदी या तरतुदीच्या आधारे वेगळ्या प्रकारचा फायदा देखील मिळवला होता. जे फायदे औद्योगिक कामगारांना मिळतात तेच फायदे या देशातल्या शेतकरी कामगारांना देखील मिळाले पाहिजेत यासंबंधी त्यांनी प्रयत्न केले होते. याशिवाय 1937च्या नव्या कायद्यानुसार जे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेबर मेंबर म्हणून कार्य करत होते आणि म्हणून देशातील मजुराविषयी त्यांनी अनेक महत्त्वाचे कायदे केल्याचं आपल्याला दिसून येते. शेवटी एवढंच म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेती सुधारणाविषयी मांडलेले जे काही विचार आहेत हे आज देशातील शेतीसमोरील ज्या काही समस्या ती सोडवणूक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांनी सुचवलेली सहकारी शेती किंवा सामुदायिक शेती असेल किंवा शेतीचे राष्ट्रीयकरण हे जर झालं तर या शेतीच्या समस्या सोडवून आपल्याला सहज शक्य होईल. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचे कृषीबाबतचे विचार या देशातली राज्यकर्ते असतील, नियोजनकर्ते असतील, शेती तज्ज्ञ यांनी अभ्यासले पाहिजेत. पण दुर्दैवाने अनेकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्याचे कैवार ते अजूनही ठाऊक नाही. त्यांच्या विचाराची उपेक्षा शासनकर्त्याच्या उद्देशातून झाल्याचं आपल्याला दिसून येते. या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कृषीविषयक सुधाराची अंमलबजावणी केली तर निश्चितच आपल्या देशातल्या शेतीचं काय परिवर्तन होईल, ग्रामीण भागाचं परिवर्तन होईल आणि ज्या काही आज शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, शेतीसमोर जे काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील हे प्रामुख्याने सुटवले जातील असं आपल्याला याच्यावरून सांगता येते. त्यानंतर त्यांनी उद्योगविषयी देखील विचार मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1921मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. त्यातून त्यांनी उद्योगधंद्याच्या संदर्भातील आपले विचार व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औद्योगिकरण यांत्रिकरणाचा प्रामुख्याने काय केलेला आहे, पुरस्कार केलेला आहे. याचे कारण म्हणजे की औद्योगिकरण यांत्रिकरणामुळे या देशातली बेकारी कमी होईल, देशातल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आर्थिक विकास घडून येईल अशी त्याची प्रामुख्याने मत होते. तसेच सामाजिक राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने या देशातल्या उद्योगाचं राष्ट्रीयकरण करणं अत्यंत गरजेचं असल्याचं आपल्याला सांगता येते. त्यानंतर कामगार चळवळीविषयी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार व्यक्त केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एक अतिशय उपेक्षित राहिलेला मुद्दा म्हणजे या देशातल्या कामगार चळवळीविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली भूमिका होय. व्हाईसरायला सल्ला देण्यासाठी त्या काळात मंत्रिमंडळासारख्या ज्या काही समिती होत्या त्यामध्ये एक मजूर मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 1945 काळामध्ये प्रामुख्याने कार्यरत होते आणि म्हणून कामगार संबंधित धोरण ठरवण्याची जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सोपवली होती आणि म्हणून या देशातल्या उभ्या कामगार चळवळीला एक दिशा देण्याचे प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. कामगार मंत्री म्हणून सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या कामगारांचे मूलभूत हक्क बहाल केल्याचं आपल्याला सांगता येते. तसेच कामगार कल्याण हे प्रामुख्याने या देशातल्या सरकारचं कर्तव्य असायला पाहिजे असं मानलंय. त्यांनी आपल्या काळामध्ये अनेक कामगार संघटनांना मान्यता दिली. देशातील कामगारांना किमान वेतन असेल, स्त्री कामगारांना फलसूची रजा असतील, कामाचे तास असतील, रोजगार नियोजन केंद्र असतील या संबंधित त्यांनी महत्त्वाच्या तरतुदी केल्याचं आपल्याला दिसून येते. तसेच कामगार कल्याण हे सरकारचे कर्तव्य आहे या तत्वाची प्रस्तावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. ही बाब सरकारच्या धोरणाचा एक भाग म्हणून स्वीकारण्यात त्यांनी भाग पाडल्याचं आपल्याला दिसून येते. तसेच
या देशातील कामगारांना जो काही संपाचा अधिकार असेल, वेठबिगारीपासून मुक्तता असेल, किमान वेतन कायदा असेल, याच्यात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा असल्याचं आपल्याला दिसून येते. उद्योगातून निर्माण होणाऱ्या संपत्तीमध्ये मजुराच्या समभाग हा विषय देखील त्यांनी क्रांतिकारी स्वरूपात आपलं मत मांडल्याचं दिसून येते. त्यांनी उद्योगात काम करणारे जे काही कामगार याच्या समभागाच्या मागणी केली. त्यांचं असं मत होतं की आम्हाला उद्योगामध्ये समानता नको, तर आम्हाला समभाग असला पाहिजे, असं त्यांनी या संदर्भात मत मांडलं होतं. कामगारासंबंधी धोरण ठरवताना आपल्याला कदाचित माहीत नसेल की या देशामध्ये जे काही कामगार आयुक्त किंवा मुख्य कामगार आयुक्त म्हणजे संस्था करतील त्याची निर्मिती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं आपल्याला सांगता येते. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीबद्दल जे काही कायदे केले होते हे मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वच्छपणे असे म्हणतात की मला अशा प्रकारचं धोरण करायचं आहे की त्यामधून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि कामगाराला सन्मानाने जगता आला पाहिजे, अशा प्रकारचं धोरण निर्णयाची अपेक्षा होती आणि ती त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणून दिल्याचं आपल्याला सांगता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कामगाराविषयी अनेक प्रकारचे योगदान दिलेले आहे. ते तुम्ही सांगू शकत नाही कारण ते पुढचा मुद्दा घेतो. भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यापैकी कोणती अर्थव्यवस्था भारताला पोषक नाही अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे. त्यांचं मत असं होतं की भांडवलशाही अर्थव्यवस्था प्रामुख्याने आर्थिक विषमतेला आणि शोषणाला भरपूर वाव असतो, तर जी काही समाजवादी अर्थव्यवस्था आहे या समाज अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊन रक्तरंजित क्रांतीची शक्यता असते. म्हणून त्यांनी मध्यमार्ग म्हणून या प्रामुख्याने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केल्याचा आपल्याला दिसून येते. म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराचा एक परिपाक असल्याचं आपल्याला सांगता येते. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारामुळे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील प्रभावित झाले होते आणि म्हणून स्वतंत्र भारताचे आर्थिक धोरण ठरवताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराचा महत्त्व दिल्याचं सांगता येते. आणि म्हणून वर्तमान काळातील भारतीय अर्थव्यवस्था ज्या स्थितीतून जात आहे त्या स्थितीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार हे प्रासंगिक वाटतात. त्यांचे विचार हे एक शताब्दी पुढे होतं असं आपल्याला या अनुषंगाने म्हणता येते. पुढे की महिलाच्या विकासाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडलेले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक विकासामध्ये महिलांच्या योगदानाला देखील महत्त्वपूर्ण स्थान दिलेले आहे आणि म्हणून त्यांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना एक प्रकारे स्वातंत्र्यच बहाल केल्याचं आपल्याला सांगता येते. कारण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या जीवनमूल्यावर आधारित नवीन समाज रचना निर्माण व्हावी अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय अपेक्षा होती. त्यांचे असे मत होते की देशातील सक्षम, बुद्धिमान, कौशल्य आणि मानव संपदेच्या निर्मितीमध्ये महिलांचे स्थान हे महत्त्वपूर्ण आहे. महिलांच्या विकासाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की महिलांना आर्थिक स्वातंत्र्यापासून आत्मनिर्णयाच्या अधिकारापर्यंत वंचित ठेवले तर त्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला मर्यादा पडतील. म्हणून त्यांनी स्त्रियाच्या आर्थिक अधिकार असेल किंवा आर्थिक संरक्षण असेल किंवा त्यांची मंजुरी या संबंधित महत्त्वाच्या तरतुदी केल्याचं आपल्याला सांगता येते. आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये महिलांना जे काही व्यावसायिक किंवा जे काही आर्थिक स्वातंत्र्य मिळते त्याची आधारशिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेली. यावरून असे लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने महिलाचे उद्धारक होते असं आपल्याला मानता येते. त्यानंतर त्यांनी वाढत्या लोकसंख्येविषयी देखील गांभीर्य व्यक्त केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नाचं गांभीर्य आणि दुष्परिणाम याची देखील प्रकर्षानं जाणीव होती. वाढती लोकसंख्या ही देशाला मोठ्या प्रमाणात घातक ठरत असून कुटुंब नियोजनाच्या द्वारे ती लवकरात लवकर नियंत्रित आणावी अशा प्रकारचा सल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. आणि म्हणून 1936 मध्ये जेव्हा त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात कुटुंब नियोजन ठराव त्यांनी मांडला होता आणि त्यात त्यांनी अतिरिक्त लोकसंख्या हे देशातील गरिबी, दारिद्र्य आणि बेरोजगारीचं मुख्य कारण आहे अशा प्रकारचं मत नमूद केलं होतं. जर कुटुंब नियोजन केलं तर स्त्रियांचं आरोग्य सुधारेल, मुलाचा व कुटुंबाचा विकास होईल, त्यांचे सामाजिक स्थान उंचावेल, पर्यायाने राष्ट्राचा विकास होईल अशा प्रकारचं मत त्यांनी या वाढत्या लोकसंख्येविषयी व्यक्त केलेले आहे. आणि म्हणून 10 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबई विधिमंडळाने त्यांना संतती नियमाविषयी एक निमसरकारी ठराव देखील त्यांनी मांडला होता. परंतु दुर्दैवाने काँग्रेस असेल किंवा तत्कालीन मुस्लिम लीग असेल किंवा कम्युनिस्ट असेल किंवा महात्मा गांधी यांनी त्यास विरोध केला होता. जर हा ठराव पारित झाला असता तर आज आपल्या देशाचं चित्र हे वेगळं असतं. पुढे 1975 साली आपल्याला माहिती की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुटुंब नियोजनावर भर देऊन आपल्या देशातील लोकसंख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
पण आज सर्वच राजकीय पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अतिरिक्त लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत सहमत आहेत असल्या दिसते. म्हणजे एका राष्ट्रीय प्रश्नाच्या बाबतीत त्यांचा हा दृष्टिकोन आपल्याला याच्यामधून दिसून येतो. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसंदर्भात देखील त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्याच्या अलौकिक बुद्धीच्या व ज्ञानाच्या जोरावर अनेक क्षेत्रामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन घडून आणलं होतं. त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे या देशाची जी काही मध्यवर्ती बँक म्हणून स्थापन झालेली रिझर्व्ह बँक होय, ही शिखर बँक स्थापन होण्या अगोदर भारतीय बँकिंग व्यवस्था एक मोठ्या घुसळीतून गेल्याचं आपल्याला दिसून येतं. हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. ते फारसं विस्तारानं येईल नाही. म्हणजेच या देशाच्या सर्वोच्च बँकेच्या स्थापनेसंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही आर्थिक विचार आहेत हे प्रामुख्याने महत्त्वपूर्ण ठरल्याचं आपल्याला या संस्थेला स्थापनेसाठी कारणीभूत ठरल्याचं आपल्याला सांगता येते. कारण त्यांनी जो काही प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ लिहिला 1923 मध्ये लिहिला, तेव्हा ते केवळ 32 वर्षाचे होते. आणि भारतात जे काही 1924-25 मध्ये जो काही कमिशन आलं होतं त्या सगळ्याच्या हातात प्रामुख्याने या ग्रंथाची प्रत होती. आणि याच संदर्भात प्रामुख्याने पुढं अभ्यास करून ही आज आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलावर सांभाळणारी जी काही रिझर्व्ह बँक आहे ही प्रामुख्याने स्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसंदर्भात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यावर आपल्या देशाची आर्थिक घडी अवलंबून आहे. आपल्या देशाचा जो काही आर्थिक कणा म्हणून कार्य करते अशा रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हे महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्याला सांगता येते. शेवटी एवढंच म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसे प्रगाढ कायदे पंडित होते तसे ते जागतिक दर्जाचे थोर अर्थतज्ञ देखील होते. अर्थशास्त्राचे गाडे अभ्यासक होते. बुद्धिमान प्रतिभासंपन्न असे प्राध्यापक देखील होते. त्यामुळे त्यांनी आपले मांडलेले जे काही आर्थिक विचार हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आपल्या देशाची आर्थिक संपन्नता मिळवून देणारे आहेत. देशाचा आर्थिक कणा मजबूत करून एक आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे एवढंच काय, पण आपल्या देशाला आर्थिक क्षेत्रावर जागतिक स्तरावर नेण्याकडे असल्याचं आपल्याला दिसत येते. आज आपण बघतो की समाजात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत जे की आपल्या देशाच्या विकासाला अडथळा ठरतात. आणि म्हणून या प्रश्नाचं जर गांभीर्य आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार हे महत्त्वपूर्ण ठरतात. जर आपण त्याच्या विचाराचं अनुकरण केलं आणि प्रत्यक्षात जर कार्य केल्या तर समाजात सामाजिक आर्थिक न्याय प्रस्तावित होऊन एक मजबूत अर्थव्यवस्थेची निर्मिती होण्यास हातभार लागेल. त्यांचे जे काही आर्थिक चिंतन हे आर्थिक चिंतन अजूनही भविष्यकाळातील पिढ्यांना एक मार्गदर्शक ठरेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राला पूरक अशा प्रकारचं लिखाण केले. हे लिखाण लक्षात घेऊन 1991 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अमेरिकेमध्ये एका स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं होतं. त्यात एका लेखानं असं लिहिलं होतं की व्हाय नॉट नोबेल प्राइज टू डॉक्टर B.R. आंबेडकर या नावाचा लेख लिहिला होता. यावरून डॉक्टर आंबेडकरांचं लिखाण कोणत्या दर्जाचं होतं हे लक्षात आहे. आणि म्हणून भारतासारख्या नवनिर्मितीत किंवा भारताच्या आधुनिक जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली जावी म्हणून त्या दिशेनं काही कार्य झालं तर हीच प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मी मानतो. आपण सर्वांनी माझे विचार शांतपणे ऐकून गेले. आपला सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. सरांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार प्रभावीपणे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेले आहेत. प्रश्न आहेत का कोणाचे? ठीक आहे. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर बबन चौरे सर यांना मी विनंती करतो की आपण अध्यक्षीय मार्गदर्शन करा. प्राध्यापक प्रबोधनी अंतर्गत आज आपलं ज्यांनी व्याख्यान दिलं असे आपल्या महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक आनंद घोंगडे सर, समोर उपस्थित माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी, सरांनी आज जो विषय आपल्यासमोर मांडला तो अत्यंत महत्त्वाचा विषय होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं. आपल्याला फक्त संविधान निर्माते किंवा कायदेविषयक पंडित म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व बाकीचे लोक म्हणजे जाणतात किंवा बाकीच्या लोकांना फक्त संविधानाबाबतीतच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान बऱ्यापैकी माहिती आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जे सरांनी उल्लेख केला की आर्थिक क्षेत्र असेल, महिलाविषयक विचार असतील, त्यांचे करविषयक विचार असतील, जमिनीविषयक विचार असतील, अनेक भारतातल्या समस्यांबाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत काळाच्या पुढं जाऊन किंवा येणाऱ्या भविष्य काळामध्ये काय अडचणी येऊ शकतात या अनुषंगानं त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. गोंगडे सरांनी खरं तर वारंवार असा उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जर भारतातील शासन व्यवस्था किंवा राज्यकर्त्यांनी अंमलबजावणी केली असती किंवा त्यांचे अंगीकार केला असता तर कदाचित अनेक प्रॉब्लेम, अनेक समस्या कमी झाल्या असत्या. सरांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ भारतापुरतेच मर्यादित नाहीत, तर जगातही त्यांच्या विद्वत्तेची, त्यांच्या विचाराची अत्यंत गंभीरपणे दखल घेतली जाते. आपणही त्यांच्या विचारांचा, त्यांच्या ग्रंथांचा जसा शक्य होईल तसा आपले जरी वेगळे विषय असले तरी आपण अभ्यास करत राहावा, त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा असं मी आवाहन करतो. खरं तर साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळं पुन्हा एकदा ते करसंकलनाच्या बाबतीत सर ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस मला संत तुलसीदासाचा एक दोहा आठवला आणि त्यांनी बी असं म्हटलं होतं की खरं तर अँगल वेगळा असतो, पण जे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत तेच विचार त्याच्यातून ध्वनित होतात. त्यांनी असं म्हटलं होतं की बरसत हरसत लखे सब, करसत लखे न कोई, तुलसी प्रजा सुभाग से भूप भानुसा होई, अशा प्रकारचा एक दोहा होता. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की करसंकलन ज्यावेळेस शासनाच्या माध्यमातून केलं जातं त्यावेळेस ते करसंकलन अशा पद्धतीनं व्हावं की सूर्य जसा जमिनीवरलं पाणी ओसून घेतो ना, ते कुणाला दिसत नाही, कुणाला जाणवत नाही, परंतु ज्यावेळेस ते घेतलेलं पाणी पावसाच्या रूपाने देण्याचे प्रयत्न करतो त्यावेळेस तो पाऊस सगळ्यांना दिसतो. बरसत हरसत लखे सब, लखे म्हणजे बघावे, म्हणजे ते देताना सगळ्याला दिसावं की हे शासनाने दिलंय, हे अमुक दिलंय, पण घेताना मात्र दिसू नये, असा अत्यंत मौलिक विचार त्यांनी मांडला होता. आणि तुलसी प्रजा सुभाग से म्हणजे प्रजाच्या सुभागानं किंवा भाग्यानं राजा हा भूप भानुसा होय, भानू मतलब सूर्य, आणि जर सूर्यासारखा राजा असला करांच्या बाबतीत तर अत्यंत ते चांगलं असतं, असा एक विचार मांडला होता. सरांचं पुन्हा एकदा या प्रबोधिनीच्या वतीने मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि ही प्रबोधिनी अशीच आपली अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांच्या मार्गदर्शनामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही आपल्याला कसे उपयुक्त आहेत हे आपल्या लक्षात येतं. सर्वांचे आभार मानतो आणि प्राचार्यांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम, आजचे व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.